की नगर परिषद भुयारी गटार योजनेमध्ये त्यांनी पैसे आणले आणि त्यांनी स्थगिती दिली, आम्ही पालकमंत्र्यांनी आणि आमदार राणा पाटील यांनी त्या स्थगिती दिली. तर माझा त्यांना उलट सवाल आहे, खासदार ओमराजे, आमदार कैलास पाटील आणि नंदुराजे यांना माझा सवाल आहे की भुयारी गटार योजना ज्यावेळेस आपण आणली आणि त्याच्या माध्यमातून या शहराचा सत्यानाश झाला, आज शहराच्या नशिबाला काय आलं तर फक्त चिखल आलाय. याच्यासाठी आपण कुठला निधी आणला? आपण जे म्हणलात आम्ही निधी आणला आणि त्याला स्थगिती दिली, पालकमंत्र्यांनी आणि राणा पाटलांनी स्थगिती दिली, तर ते कुठला निधी आणला पहिल्यांदा आपण त्याचा खुलासा करावा. माझ्या माहितीप्रमाणे आमदारांनी, खासदारांनी, नगराध्यक्षांनी कुठल्याही प्रकारचा निधी आणला नाही. खरं तर ही योजना या शहराला खरी गरजेची होती का, हा देखील त्यांना माझा सवाल आहे. या शहराचं एवढं वाटोळ करणं खरं गरजेचं होतं का? किंवा काल त्यांनी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्या पाण्याच्या प्रश्नावर देखील बोललेले आहेत. मग हे पैसे आपण जर शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी खर्च केले असते तर ते अजून शहराच्या फायद्याचं झालं नसतं का? की नेमकं योजना आणावी ही कुणाची मागणी होती, ही योजना राबवावी ही कुणाची मागणी होती, आणि या योजनेचे खरे लाभार्थी कोण आहेत? आज त्यांनी सांगितलं काल की या योजनेमुळे शहराचा फायदा झाला म्हणून सांगितलं काल त्यांनी. माझा आपला पत्रकार बांधवांना विनंती आहे, आपण त्या भागात राहणाऱ्या, ज्या भागात या योजनेचं काम झालंय त्या भागात आपण जा आणि त्यांना आपण विचारा की खरोखर नागरिक म्हणून आपण या नालीच्या रस्ते या भुयारी गटारच्या कामामुळे आपण समाधानी आहात का? त्या भुयारी गटार योजनेमध्ये त्यांनी जी पाईप टाकलेत त्या पाईपची साईज नेमकं किती आहे आणि ती किती असायला पाहिजे होती, असं त्यांना माझा सवाल आहे. स्वतःच्या घरापाशी मोठ्या नळ्या टाकल्यात. तुम्ही बघा, आमदार, खासदारांच्या, नगराध्यक्षांच्या घरापाशी ज्या भुयारी गटार योजनेचं काम चाललंय ते वेगळ्या पद्धतीचं आहे. माझं आपल्या पत्रकार बांधवांना विनंती, आपण ती मी सांगतो या गोष्टी तुम्ही तपासणी करा, पडताळणी करा की सर्वसामान्य लोकांपाशी नळी टाकली जाते, जे चेंबरचं काम केलं जातं ती वेगळ्या पद्धतीचं आहे आणि त्यांच्या घरापाशी, त्यांच्या घरासमोर जिथे ते राहतात तिथलं काम वेगळ्या पद्धतीचं आहे. याच्यावर काल ते बोललेले आहेत. बरं, याच्या उलट त्यांनी कुठलाही निधी आणला नाही, याच्या उलट त्यांनी कुठलंही काम केलं नाही. फक्त या ठिकाणी योजना आणली ही स्वतःच्या स्वार्थासाठी आणलेली योजना आहे. याच्यामुळे शहरांचा, मला वाटतं लोकांचा काही फायदा झालेला नाही. आपण ही भूमिका किंवा ही लोकांची जी म्हणणं आहे लोकांना सुद्धा आपण विचारू शकता. आणि मग या शहरामध्ये एवढ्या मोठ्या योजनेचं काम चालतंय, ठीक आहे, योजना आणली, आपण काम चालू केलंय, आता करताय. त्यामध्ये आता बघा, जिल्हा नियोजन समितीमधून जो निधी रोडच्या कामासाठी मिळतोय आपल्याला, म्हणजे यांनी जी फोडलेले रोड आहेत, या महाविकास आघाडीच्या आमदार, खासदार, नगराध्यक्षांचे रोड फोडलेत, त्याच्या उलट आमचे पालकमंत्र्यांनी तो निधी शहराला दिलेला आहे. जे वेगवेगळ्या हेडच्या माध्यमातून आपल्याला निधी शहरासाठी, रोड नीट करण्यासाठी दिलेला आहे. ते रोड करत असताना आता आम्हाला त्या भुयारी गटारच्या योजनेची अडचण यायला लागली. तर ती अडचण अशा पद्धतीची आहे, त्या भुयारी गटारमध्ये जे चेंबर त्यांनी बांधलेत त्या चेंबरची उंची झाली कमी. आणि ज्यावेळेस आम्ही त्या भुयारी गटारच्या गुत्तेदाराला हा प्रश्न विचारला की नेमकं ह्या भुयारी गटारच्या आम्हाला तू हाईट वाढवून दे, मी देऊ शकत नाही असं त्याचं म्हणणं आलं. का देऊ शकत नाही? तर जेवढे एस्टिमेट मध्ये काम आहे तेवढंच आम्ही काम करतोय. मग आता जे रोडची हाईट तुमची वाढणार आहे 1 फुटाची, 9 इंचाची, तर त्या रोडची उंची आणि त्या भुयारी गटारच्या केलेल्या चेंबरची उंची मॅच होत नाहीये. म्हणजे हा सुद्धा फार मोठा प्रश्न आहे. याच्यावर सुद्धा तुम्ही त्याला विचारलं पाहिजे. हा तांत्रिक बाब प्रश्न आहे की तुम्ही जे भुयारी गटारचं काम केलंय तर तुम्ही ह्याच्यामध्ये अभ्यास करून तुम्ही त्यावेळेस योजना आणली, ती एजन्सी नेमली, त्याची पीएमसी नेमली, त्या पीएमसी कडून भविष्यात होणार रोडची उंची आणि तुमच्या चेंबरची उंची तुम्ही मॅच केली नाही का? हा तुम्ही त्याला प्रश्न विचारला पाहिजे, असं माझी तुम्हाला विनंती आहे. कारण आपण बघितलंय या भुयारी गटारच्या माध्यमातून ज्यावेळेस काम शहरामध्ये 2-3 वर्षात चाललंय, याच्या होणाऱ्या धुळीमुळं, याच्या होणाऱ्या चिखलामुळं नागरिक त्रस्त आहेत. आणि याच्या उलट मला सांगा, आता ते याच्यावर बोलायला लागले ती त्यांना कुठं थोडी त्यांनी पाळली पाहिजे. नेमकं आपण ह्या विषयावर बोललं पाहिजे का? इतर तुमचं जी पाप आहे की तुम्ही जी या भुयारी गटारच्या माध्यमातून जे चिखल या धाराशिवकरांच्या नशिबाला तुम्ही पाप आणलंय, ते पाप काढण्यासाठी आमच्या सरकारनं, आमचे पालकमंत्री तानाजीराव सावंत साहेब, आमदार राणादादा पाटील यांनी आणि मी नगरसेवक म्हणून आम्ही सगळ्यांनी पाठपुरावा केला. याच्यासाठी साधारणतः 150 कोटी रुपये नगरोत्थान योजनेमधून आपण ते पैसे आणले आणि त्याचं टेंडर देखील केलंय. येणाऱ्या 1 महिन्यामध्ये याची वर्क ऑर्डर होऊन ते काम सुद्धा चालू होईल. आणि याच्यामध्ये पुन्हा काल नगराध्यक्ष महाशयांनी एक प्रश्न उपस्थित केला की नगरोत्थान योजनेमधूनच तुम्ही हे पैसे का आणले? तुम्ही, मग त्याला उलट माझा सवाल आहे, तुम्ही भुयारी गटारमधून जे पैसे आणले ते तुम्ही नगरोत्थान योजनेमधून का आणले? त्यांनी काल सांगितलं की आणता येत नाहीत.
मी सांगतो कशा आणता येतील. त्यांनी जे पैसे आणले ते नगरोत्थान योजनेमधून आणले. नगरोत्थान योजनेचा काय हेडची निकष काय सांगतो की 75% हिस्सा भरणार राज्य आणि केंद्र शासन आणि 25% हिस्सा भरायचा नगर परिषदने. मग आता तुम्ही भुयार गटारांमधून जे योजनेतून पैसे आणले तर तुम्हाला त्यावेळेला आपल्याला अजून 2 हेड तुम्ही जे लोकांना सांगितले नाहीत तर त्यामध्ये विशेष सहायता निधी एक असतो, विशेष निधी एक असतो, विशेष सहायता निधी आणि सहायता हा एक निधी असतो. त्यामध्ये विशेष अनुदान आणि विशेष सहायता अनुदान हे 2 प्रकार आहेत. तर विशेष अनुदानामध्ये आपल्याला 90% शासनाकडून निधी मिळतो, 10% नगर परिषद स्वहिस्सा भरायचा आहे. आणि विशेष अनुदानामधून आपल्याला 100% नगर परिषदला शासन निधी देतो. तर मला त्यांना प्रश्न आहे की तुम्ही ही भुयार गटाराची योजना जो 25%चा भार 50 कोटी साधारणतः कर्ज नगर परिषद काढायची वेळ आज तुमच्यामुळे आलेली आहे, तर त्यावेळेस तुम्ही विशेष सहायता अनुदानामधून 100% निधी का आणला नाही, हा त्यांना माझा एक प्रश्न आहे. आता हा झाला नगर परिषदच्या भुयार गटाराच्या विषयावरती. दुसरा